हे गाईस व्हॉट्सअप कसं काय नमस्ते. तर गाईज आता आम्ही चाललोय हंडी सोबत हंडी फोडायला. आम्ही डोंगरीकर आता जस्ट मंदिरात गेलो, मंदिरात पाया पडलाय आणि आता पुढे आपण व्हिडिओ चालू करणार. पुढे एंटर बघा, खूप मजा येणार आहे. तर चला माझ्यासोबत. मस्त घरी पण पूजा पण झाली आहे. मस्त पूजा बिजा पाया बिया पडून आता आम्ही निघतोय. तर चला. ए गाईस आता आम्ही आलो आहे पहिली हंडीची सलामी द्यायला. तर तुम्हाला दाखवू आम्ही कुठे आलो आहे. तर तुम्ही बघू शकता. काय बोलायचे नाही, काय नाही सध्याला तर काय नाही. जे पण संध्याकाळी भैया गाईज आता आम्ही प्रयत्न करतोय 7 थरांचा तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही एक एक करून बघा. खूप मजा येणार आहे. लेट्स सी गाईज, आप देख लो अभी. आम्ही डोंगरीकर
यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 7 थरांचा मानवी मनोरा उभा करायचा प्रयत्न. आम्ही डोंगरीकर गोविंद पथक 7 थरां 1 2 3 4 5 आणि 6 थरांचा मानवी मनोरा आणि बाळगोपाळ त्याला हात द्या, त्याला हात द्या. हळूहळू सोडा पटकन. सगळ्यांनी साथ द्यायची. आम्ही डोंगरीकरला पहिला प्रयत्न 6 थर, पहिलीच सलामी आजच्या दिवसातली. स्वराज्य प्रतिष्ठान दत्तनगर घनसवली, माननीय नगरसेवक लक्ष्मणदादा पाटील, मित्र समूह घनसवली दत्तनगर. 1 2 3 4 5वा देखील उभा राहतोय. यशस्वीरित्या 6 थर होत आहेत. एक नंबर, टाळ्या वाजल्या पाहिजेत. 6 थर पहिल्याच प्रयत्नात. अभिनंदन. आम्ही डोंगरीकर, अभिनंदन रबाळे. आम्ही डोंगरीकरचे प्रमुख विनंती आहे की आपण गावदेवी गोविंद पथक खास मान्यवरांना विनंती आहे. खास श्री गोविंद पथक सकाळपासून घरातून निघालेला आहात. थोडं थोडंसं मनोरंजन होणं देखील आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्या गोविंद पथकांनी जवळ यायचं आहे. कारण या रंगमंचावर आता सादर होते महाराष्ट्राची बहुरंगी लावणी. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. आम्ही आलो आहे घनसोलीमध्ये. आता करून आता आम्ही आलो घनसोलीमध्ये आता आम्ही लावणार 7 थर. खूप मोठी रंगी असते. मला दाखवतो मी. बघा पण ही छोटीशी मेंढी आहे, त्यांना देखील साथ द्यायची आहे. श्री साई गोविंद पथक छोटे मुलं आहेत सगळे. बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 2 3 4 थराची यशस्वी सलामी आणि खास 6 सन्मान होता है बालगोपाळांचा आणि गोविंद पथकाचा सन्मान होता है. यशस्वी सलामी दिल्याबद्दल खास आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि तरुण तडफदार हवे आमदार सन्माननीय श्री अंकुश बाबा कदम यांच्यातर्फे जे यशस्वी सलामी दिलेली आहे त्यांचा सन्मान होत आहे. त्यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा वक्रतुंड गोविंद पथक तुम्हाला देखील संधी दिली जाईल. आपलाच कार्यक्रम आहे, आपलाच उत्सव आहे, त्यामुळे थोडा वेळ, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे गोविंदा आज सकाळी लवकर उठून
येत आहात त्याचप्रमाणे या देखील उत्सवाला तुम्ही उपस्थित राहिलेला तुमचे अंकुश कदम युवा फाउंडेशन तर्फे मनपूर्वक आभार मानतो. सगळ्यांना सलामी. 5 ताराची सलामी आपण लावू शकता. फक्त नाव नोंदणी केलेली आहे. आपल्या नाव नोंद घेतल्यानंतरच लावायची आहे सलामी. तत्पूर्वी खास सलामी 7 ताराची सलामी बाकीच्या गोविंदा पथकाने त्यांना मदत करायची आहे. त्या बाजूला मला वाटतं गोविंदाला सुरक्षा कमी आहे. या बाजूला बरेच गोविंदा पथक मदतीसाठी तयार आहेत, सज्ज आहे. आम्ही डोंगरीकर हा 7 ताराची सलामी आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि 7 ताराची यशस्वी सलामी. फक्त गोविंदा त्यांचं संरक्षण करायचं आहे. कोणत्याही गोविंदाला इजा. हे गाइस, एक ब्लॉगर दूसरे ब्लॉगर को मिल रहा है और सेम और अभी हम देखो इसका भी कैमरा चल रहा है, मेरा भी कैमरा चल रहा है, लेकिन मेरा फ्रंट से चल रहा है, इसका आगे से चल रहा है. Yes. या और अभी हम लोग 60 थर मारा और अभी और दूसरी बात 7 थर मारा. आई थिंक शूट हम लोग 8 का ट्राई करेंगे, लेकिन अभी फिलहाल खाना खाते हैं, थोड़ा सा थक गए. ये देखो सब लोग खाना खाने के लिए बैठे हैं अभी. उसके बाद नेक्स्ट मिलेंगे. अभी किधर जाने वाला है उसके बाद? इसके बाद पहले इधर ही मारेंगे, क्या करेंगे, उसके बाद आगे जाएंगे. तो पूरा वीडियो देखेंगे हम लोग. चलो अभी एंजॉय करना, एंजॉय करो और पूरा एंड तक देखिएगा, इस मजा आएगा. ये बड़ी अच्छी बात कही आप. सलाम आहे आम्ही डोंगरीकर गोविंदा पथक नवी मुंबई 7 थरांची यशस्वी सलामी देत असताना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आम्ही डोंगरीकर गोविंदा पथक 7 थरांसाठी हा पहिला गोविंदा ठरलाय, ज्यांनी 7 थरांची ग्रँड सलामी दिली आहे. आम्ही डोंगरीकर नवी मुंबईचा गोविंद पथक हळूहळू सावकाश आणि 7 जणांसाठी एकदा जोरदार टाळ्या. चला उंच भरारी मानकुर. हे गाइस, व्हॉट्सअप कसं काय, नमस्ते. फायनली आता आम्ही तीन जागेवर गेलो. तिन्ही जागेवर आम्ही 60 थर लावले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंही असेल. आता आम्ही चाललोय भांडुपला. तुम्हाला तिथे काय होणार, कसं होणार ते सगळं दाखवणार. तर पुढे रेडी राहा. हे गाइस, व्हॉट्सअप. आता आम्ही आलो आहे भांडूपमध्ये वेस्टला आलोय आणि ऑलमोस्ट आम्ही 60 थर लावले सगळीकडे, तिथे मोठी रेंज येते. आणि आता वेस्टलाही आम्ही तिथेही 60 लावायचे प्रयत्न करणार आणि लावणारही. आणि एक दुसरी गोष्ट, इथे माझे बालपण गेलंय आणि माझ्याच एरियामध्ये येऊन आता मी खूप चांगलं वाटतंय. चल बघूया आता कसं काय ते. एक थर आणि एक एरियामध्ये जाऊ आणि होप्स की माझे कोण ना कोण तिथे मित्र भेटतीलच. तर बघू, लास्ट एंड पर्यंत समजेल मला. पुन्हा एकदा दोन बहिणींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करून आपण ये लोग आने लगे थे GoPro.
आगे, आगे, आगे।